महानगरपालिकेसमोर हे धरणे आंदोलन या ठिकाणी करत आहोत। आमच्या मागण्या आहे तरी काय? आमच्या मागण्या रमाई आहोत जे घरकुल योजना आहेत, ही योजना या ठिकाणी प्रभावीपणे या ठिकाणी अंमलबजावणी झाली पाहिजे। या ठिकाणी महानगरपालिका आमच्यावर काही उपकार करत नाही, आमच्यावर काही दान धर्म करत नाही। ही योजना शासनाची सरकारची योजना आहे। ही रमाई योजना ही प्रत्येक लाभार्थ्यापर्यंत पोहोचली पाहिजे। लाभार्थ्याला प्रत्येक योजनेचा लाभ या ठिकाणी मिळाला पाहिजे। परंतु या ठिकाणी या महानगरपालिकेचे जे आयुक्त असतील, या ठिकाणी मनमानी कारभार करून या योजनेचा लाभ जो खऱ्या लाभार्थीला असतो, तो खऱ्या लाभार्थीला या योजनेचा लाभ या ठिकाणी दिला जात नाही। या ठिकाणी अनेक प्रकरणी या ठिकाणी खितपत पडलेले आहेत। जो खरा लाभार्थी आहे तो खरा लाभार्थी या योजनेपासून वंचित असतो आणि या ठिकाणी खोटे कागदपत्र करून या योजनेचा लाभ हा त्या खोट्या लाभार्थ्यांना दिला जातो। मला या आयुक्तांना या ठिकाणी सांगायचं आहे की जी योजना ही प्रभावी या ठिकाणी अंमलबजावणी झाली पाहिजे। या ठिकाणी योजनेची ज्या 2 वर्षापूर्वी 1 वर्षापूर्वीची ऑनलाईन यादी झालेली आहे, ती ऑनलाईन यादी पुन्हा प्रकाशित या ठिकाणी झाली पाहिजे। जे लाभार्थी आहेत आज बी शहरामध्ये आपण बघतो, प्रत्येक लाभार्थीने या ठिकाणी एक हप्ता या घरकुलचा या ठिकाणी भेटलेला आहे। आम्हाला या ठिकाणी असं निदर्शनात आलं की 1 हप्ता देऊन आज लाभार्थी हा किरायाच्या घरात राहतो। हा लाभार्थी किरायाच्या घरात असल्या कारणानं आज रोजी या रमाई घरकुल योजनेच्या हप्त्याच्या माध्यमातून त्याने किराया भरावा का आपलं घर बांधावा, ही एक मोठा प्रश्न त्या ठिकाणी निर्माण झालेला आहे। हे निर्लज्ज जे अधिकारी बसलेले आहेत, ज्या रमाई घरकुल योजना या ठिकाणी राबवतात, ते सांगतात की ही जी योजना आहे, जो निधी आहे हा निधी आम्ही एफडी केलेला आहे। मला सांगा, शासनाचा जो निधी आहे तो एफडी केला जातो का? हे कोणत्या अनुषंगाने एफडी करतात आणि तो एफडी केलेला निधी कोणाला देतात? मग त्याच्यामधून जो व्याज भेटतं तर मग ते महानगरपालिका ते व्याज खातं का? आम्हाला या ठिकाणी सांगायचं आहे, जो निधी येतो समाज कल्याण तुम्हाला निधी देतो, तो तुम्ही या ठिकाणी एफडी केला नाही पाहिजे। प्रत्येक लाभार्थ्याला तो निधी दिला पाहिजे। जर या ठिकाणी निधी लाभार्थ्याला देता कामा येत नाही तर आम्ही या ठिकाणी जे महानगरपालिका असन, जे श्रीकांत जे या ठिकाणी प्रशासक आहेत, या ठिकाणी महानगरपालिकेचा जो या ठिकाणी अजेंडा या ठिकाणी राबवतात, त्यांना मी या ठिकाणी टणकावून सांगतो, जे गोरगरिबी आहेत, जे मागासवर्गीय समाज आहेत, जे दीनदलित समाज आहेत, त्या योजनेला ही योजना या गोरगरिबांना लागू आहेत। म्हणून प्रशासक जय श्रीकांत, या ठिकाणी तुम्ही आमचा या निधी कुठल्याही प्रकारची एफडी करू नका। आमच्या प्रत्येक गोरगरिबाच्या खात्यावर तो वर्ग करा आणि जो निधी या ठिकाणी प्रलंबित आहे तो निधी सर्वांना देण्याचं काम या ठिकाणी तुम्ही करावं। याच अनुषंगाने बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टी आज महानगरपालिकेसमोर या ठिकाणी आंदोलन करत आहे। साल भर से अभी जो लोगों के काम चालू है, वो लोगों के बिल नहीं मिले, उनका जो अनुदान तुरंत उनके खाते में पैसे को वर्ग किया जाए। अभी तीसरी हमारी मांग ऐसी है कि ऑनलाइन जो प्रस्ताव मंगाए गए थे, उस प्रस्ताव के माध्यम से 8,400 लोगों ने वो ऑनलाइन फॉर्म भरे थे। उसमें से 2,500 से 3,000 लोगों का सर्वे हुआ है, ऐसी पीएमसी की तरफ से जानकारी मिली है। तो वो जितने भी लोगों की नाम सेलेक्ट हुए, उनकी यादी प्रकाशित करके उनके काम तुरंत चालू कर देना चाहिए। गए साल भर से महानगर पालिका मनमानी कारभार करके यहाँ पर लोगों के ऊपर अन्याय अत्याचार कर रही है। मागासवर्गीय समाज मजूरी को जाता है, उनको दिन भर मजूरी करना पड़ती है। उसके साथ साथ अभी जो 4 जो महीने गए, ये पूरे बारिश के दिन थे। इस बारिश के दिन में लोगों को इतनी तकलीफ हुई है कि जिनके काम चालू है वो लोग किराए के घर में रह रहे, और जिनके खराब घर है उनको भी ज्यादा तकलीफ हो रही। तो हमारी जल्द से जल्द ये मांग है कि तुरंत पुराने नए दोनों कामों को शुरू किया जाए, तुरंत अनुदान दिया जाए, और जो यादी उन्होंने रद्द की थी वो यादी को प्रकाशित किया जाए। और इस घरकुल योजना में जो भी भ्रष्टाचार चालू है और अधिकारी कर्मचारियों के माध्यम से जो इसको विलंब किया जा रहा है, उसको तुरंत ही वो अधिकारी ऊपर कार्रवाई करना चाहिए। यही हमारी मांग है। किया है, हम बड़े पैमाने पे सामाजिक न्याय मंत्री के कार्यालय पे यह आंदोलन वहां पर लेके जाएंगे और लोगों को न्याय देने का प्रयास करेंगे। अरविंद कांबळे, प्रदेश महासचिव, बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टी, महाराष्ट्र राज्य। नई रोशनी लाई है, नई रोशनी लाई है। घरकुल आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं, घरकुल आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं।
लाभार्थ्यांची रद्द झालेली यादी पुन्हा प्रकाशित झालीच पाहिजे. लाभार्थ्याची रद्द झालेली यादी पुन्हा प्रकाशित झालीच पाहिजे. ऑनलाईन प्रस्ताव तात्काळ मंजूर करा. ऑनलाईन आलेला तात्काळ प्रस्ताव मंजूर करा. रमाई घरकुल योजनेचे अनुदान वाढून 5 लाख झालेच पाहिजे. रमाई घरकुल योजनेचे अनुदान 5 लाख झालेच पाहिजे. चालू असलेल्या कामांना तात्काळ अनुदान वितरित झालंच पाहिजे. प्रत्येक लाभार्थ्यांना घरकुल मिळालंच पाहिजे. घरकुल